हॅलो एव्हरीवन, क्रोशेट अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा ग्रॅनी स्क्वेअरचा वापर करून ही बॅग कशी बनवायची ते दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे हे अशा प्रकारचे ग्रॅनी स्क्वेअर्स बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला जे डिझाईनचे ग्रॅनी स्क्वेअर्स बनवायचे त्या डिझाईनचे तुम्ही बनवून घेऊ शकता. या साईजची बॅग बनवण्यासाठी तुम्हाला टोटल इथे 13 ग्रॅनी स्क्वेअर्स लागणार आहेत. मी इथे हे 13 ग्रॅनी स्क्वेअर्स बनवून घेतलेले आहेत. आता सगळ्यात पहिले आधी आपल्याला यांना जॉईन करायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते की यांना कसं अरेंज करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला आता हे ग्रॅनी स्क्वेअर्स पहिले अरेंज करून घ्यायचे. त्यानंतर या दोघांना इथून जॉईन करायचं आहे. मग हे इथून जॉईन करायचं आहे. मग हे इथून जॉईन करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे ग्रॅनी स्क्वेअर्स जॉईन करून घ्यायचे आहेत. इथे मी आता हा लाल रंगाचा धागा घेतला आहे जॉईन करण्यासाठी. ज्या रंगाची तुमची बॉर्डर आहे त्याच रंगाचा धागा तुम्हाला घ्यायचा आहे जॉईन करण्यासाठी. तुम्ही आता इथे सिंगल क्रोशेट किंवा स्लिप स्टिचचा वापर करून जॉईन करून घेऊ शकता. मी इथे स्लिप स्टिचचा वापर करून यांना जॉईन करून घेणार आहे. अशा प्रकारे सेम तुम्हाला इथे स्लिप स्टिचचा वापर करून किंवा सिंगल क्रोशेटचा वापर करून हे जॉईन करून घ्यायचं आहे. जॉईन केल्यानंतर हे असे दिसणार आहे. आता मी ते हे सगळे ग्रॅनी स्क्वेअर्स जॉईन करून घेतलेले आहेत. ते जॉईन केल्यानंतर हे काही असे दिसणार आहेत. आता जॉईन केल्यानंतर त्यांना उलटं करायचं आहे. जी मागची बाजू आहे त्यांना पुढे ठेवायची आहे आणि हे जे लास्टचे 2 स्क्वेअर आहेत त्याला असं इथे जॉईन करायचं आहे. त्यानंतर हे जे साईडचे 2 जे स्क्वेअर आहेत त्यांना हाफ मध्ये फोल्ड करायचं आहे. हाफ मध्ये फोल्ड करून त्यांना अशा प्रकारे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे पुन्हा. इथे मी आता हे साईडचे ग्रॅनी स्क्वेअर्स पण जॉईन करून घेतलेले आहेत. जॉईन केल्यानंतर तुमची ही बॅग ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. ती काही अशी दिसणार आहे आतून सुद्धा. त्यानंतर जे एक्स्ट्रा धागे आहेत ते सगळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला ह्या बॅगचा हँडल विणून घ्यायचा आहे. आता हँडल विणण्यासाठी पुन्हा मी ते लाल रंगाचाच धागा घेतला आहे आणि तो इथे स्टार्टिंगला आता जॉईन करून घेतलेला आहे. धागा जॉईन केल्यानंतर आता पुढच्या 2 डबल क्रोशेटच्या वरती मी एक सिंगल क्रोशेट बनवून घेतला आहे. त्यानंतर आता इथपासून ते बॅगच्या दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला चेन्स विणून घ्यायचे आहेत. तुम्हाला जितकं मोठं हँडल हवं आहे तितके जास्त चेन्स तुम्ही विणून घेऊ शकता. चेन्स विणून घेतल्यानंतर आता दुसऱ्या बाजूला जाऊन आपल्याला त्यांना जॉईन करायचं आहे. आता मला इतका हँडल हवंय तर मी इतके चेन्स विणून घेतले आहेत. आता मी याला दुसऱ्या बाजूला जाऊन जॉईन करते. सेम ज्या डबल क्रोशेट पासून तुम्ही या साईडला स्टार्ट केलेलं तिथेच तुम्हाला जॉईन करायचं आहे आणि पुन्हा पुढे 2 सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत पुढच्या 2 डबल क्रोशेटच्या इथे. त्यानंतर एक चेन घ्यायची आहे आणि टर्न करायचं आहे. टर्न केल्यानंतर आता प्रत्येक चेन मध्ये तुम्हाला एक सिंगल क्रोशेट विणून घ्यायचा आहे. असं सेम तुम्हाला आता पूर्ण शेवटपर्यंत सिंगल क्रोशेट विणून घ्यायचे आहेत. आता मी इथे हे दोन्ही हँडल्स विणून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता सिंगल क्रोशेटचाच वापर केलेला आहे मी.
दोन्ही साईडला सेम प्रकारे मी हँडल्स बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला अजून जाड हँडल्स पाहिजे असेल तर तुम्ही अजून एक राऊंड सिंगल क्रोशेटचा बनवून घेऊ शकता, त्याच्याने ते हँडल्स थोडे जाड बनतील. इथे तुमची ही बॅग तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.